नमस्कार. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा पुणे लोकसभा मतदारसंघातील लढत एकतर्फी होईल असे भाकीत केले जात असतानाच भाजपचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र दगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली होती आणि ती चुरस अजून आहे. वंचित बहुजन आघाडीने माजी नगरसेवक वसंत मोरे आणि MIMचे माजी नगरसेवक अनिश सोंडके यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेतील 4 माजी नगरसेवकांनी ही चौरंगी लढत आता आपल्याला बघायला मिळते. वंचित आणि MIM किती मते घेणार यावर मोहोळ यांची भिस्त असून दगेकर यांना ही मते मिळवल्यास मोहोळ यांचा मार्ग खडतर होईल. त्यामुळे दगेकरांचा कसबा पॅटर्न लोकसभेमध्ये चालणार का याबाबत आता सगळीकडे शंका निर्माण होते. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मोहोळ आणि महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांमुळे ते पुणेकरांना चांगलेच परिचित झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून ते ओळखतायत सगळ्यांना. त्यामुळे भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र निर्माण झाले होते. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत धुसफूस सुरू होती. इच्छुकांमध्ये माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर आबा बागुल, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे प्रमुख दावेदार होते. मात्र काँग्रेसने दगेकर यांना उमेदवारी दिल्याने प्रारंभी इच्छुकांमधील नाराजी उफाळून आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यात दगेकर यांना यश आले आहे. त्यामुळे मोहोळ यांच्यासाठी ही लढत सोपी वाटत असतानाच आता चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. ते आपल्या सगळ्यांनाच परिचित आणि त्यांचा कार्यभार जो होता तो खूप काही चांगला होता. त्यावेळेस मनसेला रामराम केल्यानंतर त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी वणवण हिंडण्याची वेळ आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांची भेट देखील घेतली. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर वंचितने त्यांना उमेदवारी दिली. गेल्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांना 65,000 मते मिळाली होती. मात्र त्यावेळी वंचित आणि MIM हे एकत्र होते. आता MIMने सोंडके यांना उमेदवारी दिली आहे. मोरे आणि सोंडके यांची जी जास्त मते घेतल्याने मोहोळ यांना मार्ग सुकर होणार आहे. मात्र ही मते मिळवण्यासाठी दगेकर यशस्वी झाल्यास मोहोळ यांचा अडचणीत निर्माण होणार आहे. कारण की ही जी सगळे मते असणार आहे ती एकमेकांमध्ये वाटली जाणार आहेत आणि त्याचा एकमेकांना नक्कीच फटका या निवडणुकीमध्ये बसणार आहे. पुढे जर बघायला गेलं तर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी दूर झाल्यानंतर दगेकर यांनी प्रचारात वेग घेतला. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वापरलेल्या कसबा पॅटर्न या निवडणुकीतही वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दगेकर यांच्या राजकीय खेळीला उत्तर देण्याची वेळ मोहोळ यांच्यावर आता आली आहे. पूर्वाश्रमीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 27 माजी नगरसेवकांना फोडण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. त्यामुळे भाजपला धावधाव करावी लागली आहे. सर्व मताधिकाऱ्यांच्या संपर्क साधत त्यांना आलेले अपयशास किंवा सुरुवात केल्यास मोहोळ यांना आता पळापळ करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे या निवडणुकीत कसब्याची पुनरावृत्ती होणार का याबाबत आता सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. नेमका 4 जूनला जो निकाल येईल तो कसा काय ठरणार आहे, परत मतदान करताना काय मतदानांची अपेक्षा असणार आहे ते पण याच्यातनं कळणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा प्रारंभी काँग्रेसच्या ताब्यात होता. मात्र 1999 लोकसभा निवडणुकीच्या अण्णा जोशी यांच्या माध्यमातून भाजपचा पहिला खासदार पुण्यात निवडून आला. त्यानंतर 1996च्या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांच्या हाती पुण्याची सूत्रे आली. 1998 मध्ये तत्कालीन काँग्रेसचे विठ्ठल तुपे आणि 1999 मध्ये भाजपचे प्रदीप रावत हे खासदार म्हणून निवृत्त आले. त्यानंतर जर बघायला गेलं आपण तर पुण्यावरून जी काही कलमाडी यांच्याचे राज्यसभेचे 2014 पर्यंत कलमाडी यांच्या इशाऱ्यावर पुण्याचे राजकारण चालत होते. 2014 मध्ये अनिल शिरोडे यांनी कलमाडी यांचा पराभव केल्यानंतर तेव्हापासून पुण्यावर भाजपचे वर्चस्व आहे. 2019 मध्ये गिरीश बापट हे निवडून आले होते. बापट यांच्या विधानामुळे भाजपचे मोहोळ यांच्या माध्यमातून तरुण चेहरा दिला आहे. पुणे लोकसभेतील आजवरच्या खासदारांपैकी अण्णा जोशी, गिरीश बापट आणि अनिल शिरोडे हे 3 भाजपचे नगरसेवक खासदार म्हणून निवडून आले आहेत. मोहोळ, दगेकर, मोरे आणि सोंडके हे चौघेही पुणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आहेत. मोहोळ यांनी महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे. दगेकर हे 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मोरे हे सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत आणि ते माजी मनसेमध्ये देखील होते. त्यानंतर ते मनसेचे महापालिकेचे गटनेतेही झाले होते. सोंडके हे आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते. ऐन निवडणुकीत ते MIM मध्ये आले आहेत.
सोंडके स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष आहेत. चौघांची राजकीय कारकिर्दी जर बघायला गेलं तर खूप काही आणि त्यांना नगरसेवकाचा जो अनुभव आहे तो अनुभव आहे आणि त्या नगरसेवकाचाच अनुभव असताना त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या एरियामध्ये खूप काही चांगली कामं देखील त्यावेळेस त्यांनी केली. बघायला गेलं तर आता ही जी काही 4 लोकांमधील निवडणूक आहे, या 4 लोकांच्या निवडणुकीमध्ये जी काही मतांचे विभाजन होणार आहे ते नेमकं कोणाला याचा फायदा होणार आहे ते आता मतदान झाल्यानंतरच कळणार आहे. कारण की ज्या पद्धतीने मनसेकडून म्हणजेच राज ठाकरेकडून यांच्याकडून पण सभा झाली आणि त्यांचेच माजी सदस्य म्हणजेच वसंत मोरे हे त्यांच्या विरुद्ध आहेत. नेमकी कशी चुरस होणार आहे मतदान करताना, जे काही मतदार आहेत ते नेमके काय डोक्यात विचार घेऊन मतदान करतील याकडे आता सगळ्या पुणेकरांचं लक्ष आहे. आपलंही लक्ष असणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.